दादा नमस्कार. नमस्कार. मित्रांनो, आज पाहू शकतात बोनवले अड्ड्यातली 2 नंबरची ट्रॉफी ही पिंट्याला भेटलेली आहे. काय बोलाल त्याबद्दल? आज भरपूर आनंद झाला कारण की बरेच दिवसांनी आमच्या नावाची चिठ्ठी निघली आणि आम्हाला 2 नंबरची ट्रॉफी भेटली. या मैदानात 2 नंबरची शर्यत झाली आमची. कुणाशी झाली, काय झाला? आज शर्यत आमची एकदम मैत्रीपूर्ण झाली, विचारूनच झाली. तिथं आम्ही टेजवर बसलो होतो. तो बोलते 4 बैल सांगून शर्यत करू. जावल्याचा मारी म्हणून बैल आहे आणि आपला वामजाचा हरण्या आणि आपल्या बैलात पलाला निलजाचा सम्राट. आता ते समोरचे मालक पण आपल्या सोबतच होता. दादा समोरचं मालक म्हणजे एकदम जवळच, आम्ही इथंच बाजूबाजूलाच बैल बांधला होता. विचारून शर्यत झाली आणि एकदम मैत्रीपूर्ण आमची शर्यत झाली. तुमच्यासोबत अजून एक खंड्या देखील असतो, याचाच मेन गुरु, त्याबद्दल काय बोलशील? खंड्याचा थोडा दुखापत झाली पायाला, त्याच्यामुळे आज आम्ही आणला नाही पलवायला. आणि याला पण त्या हरकत सजवलाय. हां सेम आता खंड्याला सजवत होतो, बरं हा असाच मोकळा दिसतो, याला पण सजवायला लागलो आम्ही. आजच्या मैदानातला काय किस्सा वगैरे काय? आजच्या मैदानातला किस्सा म्हणजे या मैदानात जेव्हा येऊ तेव्हा आपली गुलाल प्राप्त होतच गाडी. या पिंट्याचं काय वैशिष्ट्य? पिंट्याचा वैशिष्ट्य म्हणजे त्याला एकदा गाडी सुटली तर तो त्याची जीवाचीच पर्वा नाही, किती पळायचा ना किती नाही त्याला समजत नाही. हां, असं. ड्रायव्हर कोण असतो गाडीवर? ड्रायव्हर आपला पंकज ड्रायव्हर चांदूपचा असतो. हां. एकदम सुट्टीला आपला DSP ग्रुपचे सगळे रविदादा झाला, निलूदादा झाला, वापस आपला संदीप दोने झाला नांदिवलीचा. हे सगळे असतात आपले बैल थोडा. आज खालचा बोनवलीचं नियोजन कसं वाटलं तुम्हाला? एकदम मस्त होतं. बोनवलीचं नियोजन तर आली, भरपूर मैदान झाले, एकदम चांगलाच नियोजन होतो. कारण की खालती थांबायलाच लागत नाही, पटापट 10-15 मिनिटांनी गाड्या सुटून जातात, अर्ध्या तासाच्या आत गाड्या सुटून जातात. आई एकविरा केसरीला तुमचा बैल पालणार आहे का? नाही, एकविरा केसरीला नाही, आमची यात्रा आहे गावची, त्याच्यामुळे तिथे नाही पाळला जाणार आहे. अजून काय आम्हाला नवीन नियोजन दिसून येऊ शकतं का पिंट्याचा? नवीन नियोजन आता 8 तारखेला 3 फेऱ्याला आपण पलवाची गाडी थारच्याला. हां, याचं नियोजन कोणी बसवलेलं पिंट्याचा? मीच स्वतः करतो नियोजन. हां, पण पहिऱ्याचं नियोजन कोणी बसवलेलं? पहिल्याचं पण नियोजन आम्ही आता मागच्या खिडकालीच्या अड्ड्याला आम्ही ऑपोजिटला पडलो होतो. सम्राटने आमची गाडी मारली होती, तर खड्ड्याच्या पायाला लागला होता, तर त्यांना सांगितलं, फोन केला का बरं आपण गाडी पलवायची का, तर ते एक शब्दात बोलले का चालेल, बोलते पलवू आपण गाडी. नाही, आता बरीच जणांना समोरचा बैल पालताना बघतात आणि डायरेक्ट विचारतात माझ्यासोबत पलशील का. ते तर होतोच, पण कसं माहिती आहे का, आपण पण सहसा बैल जर पळत असला तर नियोजन करतो. कारण की गुलाल पडला तर आम्हाला पण भरपूर त्रास होतो, कारण की पुढच्या टायमाला ऑपोजिटला पण गाड्या असतात, ती पण चान्स कधी भेटत नाही. आता ज्या घरची गाडी आम्हाला हरवलेलं आहे, ते कधी नाव पण देत नाही. आमच्या घरच्या गाडीचं असतो नाव, आम्हाला पण गाड्या खेळायच आहेत, पण कोणी नावच देत नाही घरच्या गाडीवर. ज्यांनी हरवले त्यांच्याशी आम्हाला गाड्या खेळायच्या आहेत, म्हणून आम्ही सहसा पहिऱ्यामध्ये नाही तर घरच्या गाडीवर जास्त खेळतो. थोडा खंड्याबद्दल मला माहिती द्या ना. खंड्या नाशिकवरून घेतला होता आपण आज. या पिंट्याला बैल पुरत नव्हता, तर पहिल्यांदा भरपूर आम्हाला त्रास होत होते, तर मग आम्ही पण विचार केला, बरं पिंट्याला बैल घेऊ आपण, तर आज घेऊ. तो याच्यापेक्षा चांगला बैल पाळायला लागला. हां, पण तो असं तुम्ही घेताना असा का घेतला, म्हणजे गावठी वगैरे असा का थोडा दिसतो? गावठी बैल पाळायला काय तेवढा बघत नाही राहायचा, बैलाच्या धमक पाहिजे पालायची. गावठी असं नाही तर कसं पण असो, पण बैल असा पालणारा पाहिजे. हां, असं. आता पिंट्या पण आहे ना, थोडा वेगळा चेहरापट्टी त्याची. पिंट्या पण असा एकदम म्हणजे जातीवंत नाही, गावठीमध्येच तो पण मोडतो. हां, याचा खरेदीचा किस्सा वगैरे असा काय? खरेदीचा किस्सा म्हणजे आम्ही पहिल्या घेतला होता 2,25,000ला. तो व्यवहार आम्ही कॅन्सल केला का तिकडची लोक बोलत होती बैल पालत नाही, नको जाऊ दे. तर परत मी पालताना बघितला, 20,000 रुपये बायांना देऊन पण कॅन्सल केला होता. परत व्यवहार केला, 2.5 लाखाला बैल घेतला. हां, मग तुम्ही तिकडे गेलते का मैदानात? तिकडे पावसाळ्यात आम्ही जायचो बघायला बैल, तर चांगलाच बैल पळत होता. मग 7 फेऱ्याचा 3 फेऱ्यातून आणलाय तो. सगळीकडे पळायचा, सेकंडला पण पळायचा, बिंजोरला पण पळायचा, 3 फेऱ्याला पण पळायचा. हां, असं त्याचा असा एक वैशिष्ट्य आहे, त्याचा कुठल्या पण खांदी आखलाचा बैल तसंच पळतो. 4 खांदी कुठं पण बैल पळतो. हां, पब्लिक असो गाडी असो कुठं पण तसंच बैल पळतो. एखादी चांगली सवय वगैरे याची? हां, चांगली सवय त्याची चांगली सवय एक कासऱ्यावर बैल राहतो.
हा, 2 कासऱ्यावर ठेवतच नाही आम्ही सहसा, एकच कासऱ्यावर बैल राहतो. आता पण एक कासरा हा ना बैल असा काढला बिडला तर मस्ती करतो का? नाही काय नाही, पण आणलेला तेव्हा तर आम्हाला असा पकडून पण देत नव्हता, एवढा मस्ती करायचा भरपूर. पण आता कसं सगळी आमची ओळख झाली, एकदम शांत होऊन गेला बैल आणि भरपूर शाणा झाला बैल. हा, हा आणलेला तेव्हा पहिले मस्ती करताय? भरपूर मस्ती करायचा बैल, हा, लावायला पण मस्ती. आमच्या 2-3 वेळा सुट्टीला पण गडबड झाली, पण आता एकदम शांत बैल उभा राहतो. नवीन का अपडेट वगैरे अजून काय द्याल नाही, का? असं काहीच नाही अपडेटची. आता आजचा नियोजन बसवणार म्हणजे मोठा बैल उतरवणार का घरचे? नाही, घरचीच गाडी पळवणार आपण. बरीच जण मी बघितले ना घरचीच गाडी पळवायला बघतात, पण मोठा मैदान आहे काहीतरी मोठं नियोजन का नाही करत सगळे? कारण की आता एकेचा पैरा झाल्यावर दुसरा बसून राहतो. घरची गाडी पळवायचं एकच, कारण की एक बैलाचा पहिला झाला तर दुसरा पण आपला बैल चांगला पळतो, मग तो बसून राहतो, त्याच्या मला आपण घरची. एकच गटात येतात मग धावपाल होतो म्हणजे एकच याच्यात होतं. नाही बरोबर ते पण घरचे आहेत तर पळवा ना. हो, आणखी ना आता बरेच मैदान पडलं नवीन नवीन, काय बोलाल त्याबद्दल? नाही, नवीन तर आता बहुतेक आमचं 8 तारखेचंच मैदान करायचं आहे, त्याच्यानंतर बहुतेक जाणार आहेत वरती घाटावर बैल जाणार आहेत. हां, आमच्या घरात लग्न आले, त्याचे मला बैल घाटावर जाणार आहेत. लवकरच यावर्षी काय? हां नाही, येतील मे महिन्यात येतील, पुढच्या महिन्यात लगेच येतील. चालेल चालेल चालेल. आणखी काय अपडेट द्यायची तुम्हाला? काही